आज गुरुवार अर्थात स्वामीवार, जी आज महाआरती संपन्न झाली ते आपले ताई माऊली, आदरणीय ताई माऊली आणि अतिशय सुंदर गळ्याच्या ज्यांचा आवाज आहे त्या रागिणीताई यांच्या दोघांच्या हस्ते आरती आज संपन्न झाली. म्हणजे खरोखर म्हणजे आजचा दिवस इतका छान आहे. प्रचंड बाहेर पाऊस पडत होता, सगळीकडे पार दाटून आला होता अंधार, की आता म्हटलं की बाबा हे कसं काय व्हायचं, घरातून बाहेर पडता येईल का नाही इतपत पाऊस पडत होता. आणि जसं जसं आरतीची वेळ जवळ यायला लागली तसं तसं पावसाला काय आज्ञा झाली, म्हणजे कोणी आज्ञा केली ते आता आपण जाणून घ्या. आणि पाऊस अचानक थांबला गेला आणि सर्वजण आपण या ठिकाणी आरतीसाठी जमलेलो आहेत आणि आपण पाहतोय की आता बाहेर बिलकुल पाऊस नाही. हा चमत्कार फक्त 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 आणि फक्त ह्या ठिकाणीच होऊ शकतो. आणि आता हा चमत्कार आपल्यासाठी राहिला नाही, कारण दर गुरुवारी आपल्याला त्याचा अनुभव येतो. बाहेर तिकडं कुठंतरी पाऊस पडत असतो, दूर इथूनच आपण फक्त अर्धा किलोमीटर अंतर दूर बघितलं तर तिथं पाऊस पडत असतो. या नदीच्या पलीकडं बघितलं तर आमच्या घरातून दिसतं तिथं पाऊस पडतो आहे आणि इथं पाऊस पडत नाही. अशी ही माया, असं हे प्रेम स्वामींचं सद्गुरूंचं आपल्यावर असंच अखंड राहू देत आणि कुठलीही अडचण येऊ नयेत, अशी मी प्रार्थना आजच्या दिवशी मी करतो. आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की आज ज्यांच्या हस्ते शुभ हस्ते महाआरती संपन्न झाली त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. टाळ्यांच्या गजरात हा सन्मान व्हायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी इथे रागिणीताईंना मी इथं विनंती करतो की आपण इथे एक सुश्राव्य संगीत सादर करा. संगीत सेवा जी आपण म्हणतो ती सादर करे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरासी नेईन गुढी, पंढरपुरासी नेईन गुढी. गोविंदाचे गुण वेधिले, केशवांचे गुण वेधिले, माधवाचे गुण वेधिले, गोविंदाचे गुण वेधिले, गोविंदाचे गुणी वेधिले. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे, जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे, रूप मनोहर तुझे साठवे, रूप मनोहर तुझे साठवे. पांडुरंगी पांडुरंगी, पांडुरंगी पांडुरंगी, गोविंदाचे गुणी वेधिले, गोविंदाचे गुणी वेधिले. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. बाप रखुमा देवी वरू, सगुण निर्गुण विटेवरू,
उभी ठाकली मूर्त सावळी, उभी ठाकली मूर्त सावळी, पांडुरंगी 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 पांडुरंगी, गोविंदाचे गुणी वेधिले, गोविंदाचे गुणी वेधिले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. देवा देवा हा उघड नयन देवा, हा क्षणभर उघड नयन देवा, करावया तव मंगल पूजा, करावया तव मंगल पूजा, देह दीप मी जाळीन माझा, भाव भक्तीचा हा नजराणा, भाव भक्तीचा हा नजराणा, स्वीकारून घ्यावा देवा देवा, उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, धूप जाळीते मी श्वासाचा, सुगंध पसरीन मंगलतेचा, धूप जाळीते मी श्वासाचा, सुगंध पसरीन मंगलतेचा, कोमल पद हृदयावर ठेविता, प्रभु माझा यावा देवा देवा, उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, अभंग नाही नाही ओवी, अभंग नाही नाही ओवी, मूक जीवाने कशी रे गावी, मूक जीवाने कशी रे गावी, नयनामधले अश्रू करीती, नयनामधले अश्रू करीती, अखेरचा धावा देवा देवा, उघड नयन देवा, हा क्षणभर उघड नयन देवा, करावया तव मंगल पूजा, देह दीप मी जाळीन माझा, भाव भक्तीचा हा नजराणा,
भाव भक्तीचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा देवा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा. हे रागिणीताई आणि नीता दिदी ह्या दोघांनी संपूर्ण वातावरण पूर्ण बदलून गेलं. अशा ह्या वातावरणात आता वरती कळस जे असणार आहे ते अमृतवाणी श्री स्वामी समर्थ सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आलेला पाऊस आणि पावसातनं येताना झालेले सगळे त्रास आपल्याला विसरायला जाणारं असं हे गायन सेवा आत्ता घडलेली आहे. तर सौ रागिणीताई आणि सौ नीताताई यांच्याकरता खरंच एकदा जोरदार टाळ्या. जे भक्त पावसामध्ये आले लांबून आलेले आहेत बऱ्याचशा, आणि मला वाटतं आज आत्ता जे उपस्थित आहेत त्यातल्या त्यात लांबून आलेल्या सौ मनीषाताई आहेत. जवळजवळ 22 किलोमीटर इथून लांब त्यांचं घर आहे. पाऊस पडत असताना जे सेवेकरी आलेले आहेत त्याच्यामध्ये श्री आणि सौ जोशी काकू, त्याच्यानंतर आपल्या मंदिरातले सगळ्यात वयस्कर असं जे दाम्पत्य आहे बोडस काका आणि बोडस काकू आणि नांगरे काका आणि नांगरे काकू, हे सगळे मातापूरकर ताई आहेत आणि यमुलताई. पाऊस पडत असताना जोरदार पाऊस असताना सुद्धा येणं आणि इतक्या लांबून येणं, तर मला वाटतं एकदा परत ह्यांच्याकरता सुद्धा एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत. छत्री न घेता जसे आले भिजत आले. मंदिरात येणं महत्त्वाचं होतं आणि ती गोष्ट त्यांनी लक्षात ठेवून ते आले. ही जी किमया ना, ही जो ध्यास जो लागला पाहिजे ना, जे अण्णांचं एक वाक्य होतं की सबसे बडा गुरु से बडा उसका ध्यास. आणि तो ध्यास म्हणजे कुठला, तर श्री स्वामी समर्थ. ह्या ध्यासामुळं इथे येणं, इतक्या 22 किलोमीटर अंतर बसनी यायचं आहे, माहिती नाही बस मिळती नाही मिळते, मंदिरात पोहोचलं नाही, पण तो जो दुपारपासून त्यांना ध्यास लागला असेल तो, आणि ते बरोबर इथे आलेच ते. हा ध्यास खूप आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा उपयोगी पडतो. आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये जाण्याकरता इच्छा निर्माण करतो. पाऊस आहे, आपण घरात न बघितलं ना पाऊस पडतोय, काय नाही गेलं तर चालेल, हे एकदा मनात आली की झालं. ती इच्छा जी नाही गेलं तरी चालेल ही इच्छा मनामध्ये येते. ध्यास तसं होऊन देत नाही. ध्यास मनामध्ये सांगतो की नाही जायचं आहेच, वाटेल ते होऊ देत, तिकडं जायचं आहे, मंदिरात जायचं आहे. हा ध्यास आपल्याला आपल्या मनातली नकार हा जो पळून लावतो आणि जायचंच आहे. आणि त्याचं आणखीन एक उत्तम उदाहरण आहे आपला पालखीच्याला जो ढोलकी वाजवतो तो चिन्मय. हा सुद्धा चिन्मयसुद्धा पावसात भिजत भिजत इथे आला आणि तो बसलाय तिथे येऊन. हा मनामध्ये ध्यास आहे त्याच्या, पण की नाही आपल्याला ढोलकी वाजवायची. कुठली तरी सेवा आज आपण प्रत्येक सेवेकराला इथे कसं सांगितलेलं आहे, त्या सेवेमध्ये तुम्ही तिथं पाहिजेलच आहात. प्रत्येक सेवा आहेत आपल्याकडं. अन्नछत्रामध्ये प्रमुख भाऊ जोशी काका आहेत, त्यांच्याबरोबर कोण आहे, आणखीन मेंगे आहे, जितीन आहे, भावीन आहे. हे जे सेवेकरी आहेत एक समजा पालखीचे सेवेकरी आहेत. आशिष आहे, विनीत आहे, अनिकेत आहेत. पालखीचे सेवेकरी प्रथमेश आहेत. हे सेवेकरी प्रत्येक विभाग आपण जो केला आणि त्याच्याकरता की ती लोकं पाहिजेत. पालखीच्याला धूप लागतं, त्या धुपाच्याला गायकवाड पाहिजेत.
हे पाहिजेलच. आणि ह्या लोकांना बरोबर तो ध्यास लागलेला असतो, बरोबर त्यावेळेला ती लोक इथे येतात. ती सेवा ती उत्तम प्रकारे संपन्न होती. आज आणखीन एका सेवेचा मला कशा प्रकारे सेवा असू शकते एक उल्लेख करायचा असं वाटतं की यूट्यूबला आपले समीरजी इथे उपस्थित आहेत. यूट्यूबला आपलं हे गुरुवारचं प्रबोधन जातं. यूट्यूबला अनेक भक्त पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, संपूर्ण भारताबाहेर नाही बघत असतात. मागच्या एक 15 दिवसावरी मला फोन आला, तर नाशिकहून फोन होता श्रीयुत रहाळकर यांचा. रहाळकरांनी सांगितलं आम्ही यूट्यूबला तुमचं कार्यक्रम सगळे बघितले, मला मठाचा पत्ता हवा आहे म्हणले. तर मी पत्ता सांगितला. तर मला जे आपण आत्ता ताईंचा आणि रागिणी त्यांचा सत्कार करताना एक तुम्ही बघितलं असेल, एक छोटंसं असं एक मराठी असं छोटी पुस्तिका त्यांना आपण दिली होती. गुरुस्तवन म्हणजे महाराज असताना एक आनंदनाथ महाराज म्हणून त्यांचे जे आवडीचे शिष्य होते. आत्ता आपण आरतीमध्ये जे विडा म्हणतो ना किंवा हुक्का किंवा शेजारती जी म्हणतो ती ज्यांनी लिहिली अशा आनंदनाथ महाराज बेंगुर्ल्याला त्याची समाधी आहे. त्यांनी लिहिलेलं गुरुस्तवन, तर ते रहाळकरांनी काय केलं की तसे ते 1,000 प्रती छापतात आणि त्या अशा मठांमध्ये त्या पाठवतात. त्यांनी मुंबईला अनेक मठांमध्ये म्हणजे दादर, गिरगाव, चेंबूर अनेक मठांना त्यांनी त्या प्रती पाठवलेल्या आहेत. आणि आपल्याकडं त्यांनी त्या 15 दिवसापूर्वी पाठवल्या इथे की तुमच्या मठात सुद्धा तुम्ही वाटा, जर का जमलं तर मी उपस्थित राहीन. हा सुद्धा सेवेचा एक प्रकार आहे. तुम्ही दर गुरुवारी मठात जा, रोज मठात जा, नाही गेलं तर चालेल, पण सेवा कुठल्या प्रकारे करता येते ती अशा पद्धतीने पण करता येते. त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा तो प्रति वाटायचा विचार आहे. समीरजींमुळं आपल्या मठाचं नाव त्यांच्यापर्यंत गेलं. आज त्यांच्यामुळं ह्या प्रति आज आपल्या मठामध्ये आल्यात. आपला हा कार्यक्रम संपला की आपण इथे प्रत्येकाला ते देणार आहोत. त्याच्यामध्ये जवळ 50-51 ओव्यांचं ते स्तोत्र आहे गुरुस्तवन म्हणून, स्वामींचंच केलेलं स्तुती आहे. जर का आपल्या रोजच्या सेवेमध्ये घेता आली तर ती जरूर घ्यावी. आणि आता नुकतीच सेवेची आपल्याला उत्तम संधी येणार आहे. जे कोणी नवीन साधक असतील त्यांच्यासाठी, जे कोणी नित्यसेवेमध्ये असतील त्यांच्यासाठी पण, कारण आता सुरू होत आहे ते नवरात्र. नवरात्र हा चैतन्यमय उत्सव आपल्या सणांचा जो म्हणतो तसा. आज सकाळी समीरजी इथे आले होते, त्याला त्यांनी परत सांगितलं की नवरात्राबद्दल थोडं सांगा. तर सकाळच्या त्यांच्या भागामध्ये जास्ती करून एक 10 ते 15 मिनटात आपल्याला तो भाग संपवायचा असतो. पण आजचं जे प्रबोधन जे असतं गुरुवारचं ते आपल्याला पुढे जरी सुरू राहिलं तरी त्या वेळेचं मर्यादा नसते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण जो सकाळचा भाग सांगितला होता तो आत्तासुद्धा आपण घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये आणखी अधिक माहितीसुद्धा आपण सांगू शकतो. नवरात्र हा जो उत्सव आहे, मी आज सकाळी सांगितलं की जर का आपण बघितलं असेल सकाळी उठून वातावरण थोडंसं बदलायला सुरुवात झाली. बघा सकाळचं वातावरण असतं ना थोडंसं एक आनंददायी म्हणता येईल, असं थोडंसं गारवा असलेलं, आल्हाददायक असं वातावरण, उत्साहवर्धक असं वातावरण. हा बदल कधी होतो? हा नवरात्रामध्ये जाणवतोच. बघा तुम्ही प्रकर्षाने जाणवतं हा बदल. आणि नवरात्र ते दिवाळी हे वातावरण खूपच वेगळं असं तयार झालेलं असतं. त्याची सुरुवात झालेली आहे आत्तापासून. कशामुळं? कारण ऋतू बदल झालेले आहेत. पावसाळा संपत आलेला आहे, नवीन ऋतू ज्या सुरुवात होतो. आता जो सुरू होणारा जो ऋतू आहे अश्विन महिन्याचा पहिला दिवस जो आहे, अश्विन प्रतिपदेला, अश्विन शुद्ध प्रतिपदा, त्या दिवशी सुरू होते शरद ऋतू. त्या शरद ऋतूमुळे ह्या नवरात्राला नाव पडलं शारदीय नवरात्र. नवरात्र आहेत, बरीच आहेत. त्याच्यामध्ये चैत्रामधलं एक आहे. म्हणतो बऱ्याचशांच्या घरी मार्गशीर्षातलं जे असतं चंपाषष्ठीचं खंडोबाचं नवरात्र असतं. दत्त महाराजांचं त्याच्या पुढे येतं लगेच. बरीच नवरात्र आहेत. त्याच्यामध्ये गुप्त नवरात्रसुद्धा आहे जे आषाढ महिन्यामध्ये येतं. त्याच्यामध्ये काही साधक देवीची गुप्त उपासना जी करतात, पण ती फार कठीण असते. शारदीय नवरात्रामध्ये आपल्याला सहज सोपे असे जे उपाय काही काही सांगतो, जे आपल्याला सहज जमणं शक्य असतं. मंदिरामध्ये बरीचशी जेव्हा लोक प्रश्न विचारायला आलेले असतात त्यावेळेला आपण त्यांना असंच सांगतो. अगदी सोपे सोपे उपाय असतात. बऱ्याच वेळेला असं होतं एखादा मंत्र, 1-2 ओळीचा मंत्र, एखादं स्तोत्र दिलं तर त्या जो विचारायला आला असं त्याला वाटतं की माझं संकट किंवा माझ्यावरचा जो प्रश्न मी जो घेऊन आलेला आहे तो एवढा मोठा आहे आणि त्याच्यावर हे इतकं सोपं असेल का? कारण
बऱ्याचशाला बाहेर ते जाऊन आलेले असतात, त्यांना असं काहीतरी पानभर लिहून दिलेलं असतं, हे अमुक करा तमुक करा तमुक करा. परवाचीच गोष्ट होती, जवळजवळ 2 पानं त्यांना तो उपाय लिहून दिलेला होता. त्यांच्या समस्येवरती काय समस्या असेल त्या समस्येवर त्यांना 2 पानं उपाय लिहून दिलेले होते. ते कुठे जाऊन आले असतील त्यांच्याकडं, आणि आपण इथं आल्यानंतर सांगितलेले उपाय त्यांनी बघितलं की हे एवढंच करायचं का, तर म्हटलं हां हे एवढंच करायचं आहे, कारण ते समस्या लहान आणि उपाय तसे घडीभर, एवढं नको व्हायला. जो प्रभावी मंत्र असेल, जो महाराजांच्याकडनं जे आलेले असतात उपाय, तेच आपण तेवढे सांगतो, आणि त्यांनी त्या समस्येचं निराकरण 100% होतं. माझ्याबरोबर जोशी काका इथे रोज असतात. रोज एक तरी फोन असा येतो, अमुक अमुक काम झालं. बाहेर गावून येतात, पुण्यात येतात, एक तरी मनुष्य सांगायला येतो इथे येऊन गेल्यानंतर काम झालं. जोशी काका ते लिहून ठेवतात. कधी ना कधीतरी आपण त्याचा त्या गुरुवारच्या प्रबोधनामध्ये त्याचा उल्लेख केलेला असतो. आत्ता जी नवरात्र जे सुरू होतं, मी सांगितलं चैतन्य किंवा जी शक्तीची उपासना सुरू होती आत्ता. मग शक्ती ही कुठली? आदिमाया आदिशक्ती जे असं आपण म्हणतो, परमेश्वराबरोबर ती शक्तीसुद्धा कार्यरत असते. त्या शक्तीची उपासना आपल्याला करायची आहे. त्याच्याबरोबर ते शक्तीची उपासना केलं तर साधकाची जी बैठक असते, आध्यात्मिक बैठक, ती पक्की होण्याकरता हे नवरात्र अतिशय उत्तम आपल्याला संधी आहे. घटस्थापनेपासून घट स्थापना, घट म्हणजे कलश, त्याची स्थापना म्हणजे गणपतीची कुठल्याही कार्यारंभी जाणं, जसं आपण म्हणतो की तो गणेश पूजन महत्त्वाचं आहे. आपण नवीन घर घेतलं तरी आपण कलश पूजन जे करतो, तसा हा उत्सव सुरू होण्यासाठी गणपतीची आराधना आवश्यक आहे. तो जो घट आपण आणलेला असतो त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी शेतातली माती आणली जायची. त्या मातीमध्ये आपल्या घरातलं सप्तधान्य, घरातलं म्हणजे जे असेल धान्य, पूर्वी शेतकऱ्याकडे काय असणार, पीकच असतं ते. मग अनासे ते पीक त्या मातीमध्ये ते पेरलं जायचं. त्या कलशामध्ये पाणी भरून, काही ठिकाणी त्या कलशाला छिद्र करून आतमध्ये दिवा लावतात, काही ठिकाणी पाणी भरतात, त्याच्यावर तामण ठेवून आपली जी उपास्य दैवत असेल, जे कुलस्वामिनी जी असेल तिचं मूर्ती म्हणा, फोटो म्हणा, टाक म्हणा, असं ठेवून कलशाला स्वस्तिकाने ओलं कुंकू करून त्या कुंकवाने स्वस्तिक काढलं जातं. ह्या आपलं करणीचं जे बोट आहे, त्या शेजारचं जे बोट आहे, देवाला जे आपण गंध लावतो त्या बोटाने कुंकू काढायचं, स्वस्तिक काढायचं. त्याची रोज पूजा करायची. अनायसे जे आपल्या शेतामध्ये जे पीक आलेलं आहे त्याची पण पूजा होते. म्हणजे त्या पिकांच्या प्रतीसुद्धा ऋण, जे आपण जे प्रत्येक सण काही ना काहीतरी दुसऱ्यांप्रती ऋण आदर भाव व्यक्त करण्याकरताच आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहेत. जनावरांच्या करता सुद्धा श्रावण महिना सुरू पण बघतो आपण, नागपंचमी आहे, बैलपोळा, प्रत्येकाप्रती ऋण, त्या मातीप्रती आहे, त्या धान्याप्रती आहे. जे 9 दिवस आपण त्याची पूजा करतो, ह्या 9 दिवसांमध्ये एक सगळ्यांना माहीत असलेली अशी कथा होती की देवीनी, म्हणजे देवी कोण, ते जेव्हा असुर शक्ती पूर्ण शक्तीनिशी जेव्हा कार्यरत होती आणि आता असा थोडा अवधी राहिलेला असताना की हे स्वर्ग काबीज करणार, इंद्राचं पद धोक्यात येणार, इंद्रपद जाणार, अशा वेळेला जे आपले त्रिदेव जे आहेत, पालन करते, निर्माण करते, पालन करतात आणि शेवटी नाश करणारे पण, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, या त्रिदेवांच्या शक्तीने जी तयार झाली ती देवी, ती दैवी शक्ती. ह्या देवीने मग जी सगळ्यांना माहीत असलेली कथा आहे की महिषासुराचा नाश केला आणि त्याच्याकरता 9 दिवस हे जे युद्ध सुरू होतं, त्या युद्धामध्ये तिने 9 दिवस एकटीने सिंहावरती आरूढ होऊन अनेक शस्त्र अस्त्र जी देवदेवताने दिलेली होती ती घेऊन तो महिषासूर तिने मारला, तो राक्षस मारला, असुर शक्ती मारली आणि स्वर्ग आणि इंद्रपद हे राखलं. ह्या संपूर्ण देवीच्या ह्या पराक्रमासंदर्भात किंवा पराक्रमांप्रती आपण नतमस्तक व्हावं, ते सतत लक्षात राहावं म्हणून हा 9 दिवसाचा उत्सव, ही प्रथा सुरू झाली. 9 दिवस आपल्या घरामध्ये तिच्याप्रती एक अखंड नंदादीप ठेवला जातो. काही ठिकाणी साजूक तुपाचा असतो, काही ठिकाणी गोडक तेलाचा असतो, जसं ज्याला जमेल तसं. त्यांनी तुपाचा लावला म्हणून मी तूप उधार उसनवार करून कर्ज काढून कुठलेही सण करू नका. जे आपल्याला शक्य असेल तेवढंच फक्त करायचं आहे. त्यांनी 100 पारायणं केली म्हणून मी पण करतो. आपल्याला जर का बसता येत नसेल, मांडी घालून गुडघे दुखतात, तर कशाला तुम्ही संकल्प करताय?
आहे असं जर एखादं पारायण केलं तरी चालेल. सहज सोपी जी उपासना आहे, सगळ्याचं सार जे आपल्याला मिळेल असा एक आहे मंत्र, जो नवारणव मंत्र म्हणतो. तो नवारणव मंत्र आत्ता सांगताना आपण इथे जे उपस्थित आहात त्यांना यूट्यूबवर परत बघायला मिळेल. जे आपल्या घरी कोणी बघत असतील त्याने तो लिहून घ्यावा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे हा नवारणव मंत्र आहे. त्याच्यामध्ये देवीचे आपल्याला महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या तिन्ही देवतांचं त्या मंत्रामध्ये अधिष्ठान आहे. आपलं आरोग्य, आपलं आर्थिक स्थैर्य, आपली बुद्धिमत्ता ह्यांनी शाबूत राहावी, त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी म्हणून हा मंत्र ह्या 9 दिवसामध्ये कमीत कमी 1 माळ तरी जपावा. दुर्गा सप्तशती हा 13 अध्यायाचा एक मराठी पोथी येते. जमलं त्याचं साधारण पूर्ण वाचायला 13 अध्याय वाचायला साधारण 2 तास लागतात. कमीत कमी मी वेळ सांगतो, जास्ती पण लागू शकेल. जमलं तर रोज, नाही जमलं तर समजा 1 अध्याय 2 अध्याय जसं आपल्या जसं जमेल तसं ते करायचं असतं. प्रत्येकाला जशी जमेल तशी सेवा ह्या शक्तीची करायची ह्या 9 दिवसामध्ये. आणि ती शक्ती आपल्याकडं आपल्या शरीरामध्ये जेवढा आपल्याला ऊर्जा घेता येईल ह्या 9 दिवसात तेवढी घेऊन. पैलवान लोक कसं करतात बघा, थंडीच्या दिवसामध्ये भरपूर व्यायाम करून घेतात, तो व्यायाम त्यांना पुढे उपयोगी होतो. तसं या 9 दिवसामध्ये आपण भरपूर ही शक्ती, ही ऊर्जा आपल्याकडं कमवून घ्यायची, जी आपल्याला साधकाला ती पुढे उपयोगी ठरू शकेल. देवीची जेवढी त्याच्यामध्ये देवी महात्म्य आहे, आणखीन जी तुम्हाला जे करता येईल, दुर्गा सप्तशती संस्कृतमध्ये ज्यांना जमत नसेल त्यांनी मराठी, मी आत्ता सांगितलं तशी पोथी, त्याचं सार आहे 13 अध्यायाचं. दुर्गा सप्तशतीची पोथी, त्या 13 अध्यायामध्ये ते सगळं त्यांनी मराठीमध्ये पण दिलेलं आहे. सारसबागेच्या इथे जो मठ आहे तिथे त्या पोथ्या मिळतात. पूर्वी आपण अनेक अशा प्रती इथे आणून वाटल्या होत्या सेवा म्हणून. परत श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी आज बाजारामध्ये त्याची 70-80 रुपये किंमत असेल. आपण आपल्या मंदिराच्या खर्चाने सोलापूरला श्री सतीश कुलकर्णी म्हणून जे आहेत, स्वामी दर्शन हे त्रैमासिक ते काढतात, त्यांच्याकडनं अतिशय माफक किमतीमध्ये त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली. आणि अशा हजारो प्रती आपण इथे त्यांच्याकडनं घेतो आणि त्या इथे सेवा म्हणून वाटतो. फक्त त्याचा साधकाने उपयोग करून घ्यायचा असतो. जसे गुरुस्तवन जसं वाटलं त्यांनी, आज आपण इथे जे वाटणार ते साधकाने त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो. नवरात्रामध्ये महत्त्वाचे दिवस आणखीन आहेत. ललिता पंचमी आहे. ज्या लोकांना साधारण हृदयरोगाचा संदर्भात जर का काही त्रास होत असेल तर ललिता पंचमीला त्यांनी देवीची, आपल्या कुलस्वामिनीची जेवढी सेवा करता येईल तेवढी करावी. किंवा ललिता सहस्त्रनाम हे स्तोत्र आहे, ते स्तोत्र वाचावं. आणि आणखीन महत्त्वाचा दिवस एक येतो अष्टमीचा, महालक्ष्मीचा. त्या दिवशी महालक्ष्मीचं जे असेल, जेवढी सेवा करता येईल त्याच्याबरोबर विष्णूंची आणि महालक्ष्मीची अशी करावी, म्हणजे आपल्याला आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक बुद्धी जी आहे ती पण होती. महालक्ष्मी अष्टक आहे, महालक्ष्मी स्तोत्र आहे, महालक्ष्मी कवच आहे, विष्णू सहस्त्रनाम आहे. हे सगळं जसं जमेल आपल्याला, जसा वेळ होईल तसा करावा. त्याच्यामध्ये ओढाताण करू नये किंवा हे मी सांगितलं म्हणून करू नये. हे सांगितलं तर हे करायलाच पाहिजे, मग मनामध्ये नाही आहे, पण चला ह्यांनी तर सांगितलं आहे, कुठेतरी यूट्यूबला आपल्याला पण ऐकलेलं असतं, हे अमुक अमुक करा, करून बघू नको असं नका करू. मनापासून श्रद्धेने करा, त्याची फळं आपल्याला नक्की मिळतात. नवरात्राच्या दिवसांमध्ये ही देवीची सुद्धा अनेक रूपं आपल्याला ऐकलं असेल आपण. प्रत्येक पहिल्या दिवसापासून त्या देवीचं रूप, त्या देवीचा, त्याची शस्त्र, त्याचं वाहन आणि ते कशा करतात आणि तो अवतार घेतलेला देवीने, ते का रूप घेतलेलं आहे याचे सुद्धा आपल्याला देवी महात्म्यामध्ये हे सगळं वाचायला मिळतं. आवडीचा रंग आता असं झालं आहे फक्त की रंग साड्यांपुरतेच राहिलेले आहेत. त्याच्या मागचं कारण समजूनच घेतलं नाही. जाहिरातींमध्ये सांगितलं अमुक अमुक आज अमुक रंग आहे, झालं सगळीकडे तोच रंग, सगळ्यांनी ते घालायला सुरुवात. साड्या मग नसतील तरी जाऊन साड्या घेऊन येणार. असं काय करू नका. तो रंग आहे, त्या देवीचा आवडीचा आहे, पण तो का आहे आणि मग तो त्या दिवशी खरंच आहे का, हे पण त्याचं पण मागचं. पहिला दिवस जर का आपण बघितलं नवरात्राला घटस्थापना, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की देवीचा अवतार किंवा रूप जे होतं ते शैलपुत्री ह्या नावाने होतं. शैलपुत्री, शैल म्हणजे काय, शैल म्हणजे पर्वत,
पुत्री म्हणजे काय? त्याची मुलगी, पर्वताची मुलगी. मग कोणता पर्वत? हिमालय, हिमालयाची मुलगी. शैलपुत्रीस का तिने हा अवतार का घेतला? तर त्याच्याकरता थोडंसं कथा अशी होती की पहिल्या जन्मामध्ये जेव्हा पार्वती आणि शंकरांचा जेव्हा विवाह झालेला होता आणि पार्वतीचे वडील जे होते दक्ष म्हणून, त्यांनी सांगितलं शंकराशी लग्न करू नको, तो फकीर आहे, स्मशानात राहणार आहे, तो त्याच्याबरोबर लग्न करून तुला काय मिळणार आहे? एवढं सगळं तू साम्राज्य सोडून तू त्याच्याबरोबर लग्न करायला चाललीस, विवाह करायला चाललीस, त्याच्यासारखीच तू फकीर होशील, त्याच्यासारखीच योगी बैरागी होशील. तरी ती वडिलांचं न ऐकता शंकराबरोबर विवाह करून कैलासामध्ये जाते. ती कैलासावर जातात तिथे. आणि एकदा त्या दक्ष राजाने मोठा यज्ञ आयोजित केलेला असून तिला असं वाटतं की आता आपण बरेच दिवस माहेरी गेलो नाही, वडिलांनी एवढा मोठा यज्ञ केलेला आहे, सगळ्या राजे राजवाडे सगळे येणार आहेत तिथे, श्रीमंत लोक सगळे येणार आहेत, आपल्याला जायला काय हरकत आहे, माहेर आहे आपलं. शंकरांना विचारते महादेवा असं असं पिताजींनी जो यज्ञ केला त्याला आपण जायचं का? तर सांगतात हे बघ, त्यांनी यज्ञ केला, आपल्याला साधं कळवलं सुद्धा नाही, संपूर्ण भारतभरातनं सगळी लोकं येतात तिथे, संपूर्ण विश्वातनं मोठमोठे ऋषीमुनी येतात, मोठमोठे सगळे देव तिथे गेलेले आहेत, आपल्याला त्यांनी आमंत्रण दिलं नाही आहे, आपण जायचं कसं? तर ती म्हणते तुम्ही तर जावं यात, मी तर मुलगी आहे, मला कशाला आमंत्रणाची काय आवश्यकता लागणार नाही. तर ठीक आहे, पण बघ मला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर काहीतरी अनुचित घडेल, तू न गेलेलं बरं. पण एकच हट्ट शेवटी, नाही मला जायचंच, स्त्री हट्ट, महादेवांची माघार. त्याने सांगितलं ठीक आहे तू जाऊन ये, मी काही येत नाही. तिथपर्यंत पार्वती गेल्यानंतर त्या दक्षराजाच्या जेव्हा घरी येते, आपल्या माहेरी आल्यानंतर तिला असं दिसतं की माहेरी एखादी मुलगी माहेरी आल्यानंतर किती सगळीकडे आनंदी होतो, सगळ्यांना, तिच्या बहिणींना, भावांना, नातेवाईकांना सगळ्यांना आनंद, पण कोणालाही काही आनंद चेहऱ्यावर दिसत नाही. उलट ती आली, एक नकोशी वाटणारी गोष्ट आलेली आहे, नकोशी वाटणारी व्यक्ती आलेली आहे. तेव्हा जे भाव आपल्या चेहऱ्यावर असतात तसे भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावरती होते. फक्त आनंद झाला तिच्या आईला झाला. तिने बोलवलं जवळ, गळ्याशी धरलं, विचारपूस केली. पण ही गोष्ट लागली पार्वतीला की मी माहेरी आलो, मला सांगितलं होतं महादेवाने जाऊ नको, तरी मी इथं आले आणि हे सगळ्यांच्या अपमानाच्या, तिरस्काराच्या नजरा मी इथं बघते, आता मी इथून काही कैलासावर जाणार नाही म्हणते. आणि योग अग्नीमध्ये तिने स्वतःचं शरीर भस्मसात करून घेतलं त्यावेळेला. आणि ही गोष्ट जेव्हा महादेवांना समजली तेव्हा त्यांनी तो तिथे येऊन संपूर्ण तो यज्ञ वगैरे सगळ्या त्याचा संहार केला. पण त्या योग अग्नीमध्ये जेव्हा ती भस्म होत असताना तिने सांगितलं पुढच्या जन्मीसुद्धा मला महादेवांचीच पत्नी बनायचं आहे. आणि ती पत्नी झाली ती जी आत्ता मी सांगितलं शैलपुत्री, पार्वतीच ह्या जन्मामध्ये ती शैलपुत्री म्हणून आली. हा पहिल्या दिवसाचा महत्त्व. दुसऱ्या दिवसाचं महत्त्व आहे ब्रह्मचारिणी. आता ह्या जो शैलपुत्री होता तिचा रंग होता, आवडीचा होता राखाडी. आता मला वाटतं पहिल्या दिवशी सांगितलं असेल पांढरा का, तर सोमवार, तसं तिचा रंग होता राखाडी. ब्रह्मचारिणीचा तिचा रंग आहे भगवा किंवा केशरी. ब्रह्म म्हणजे तप, तप करून तिने शंकराला प्राप्त केलेलं आहे, कठोर तप करून, अनवाणी राहिलेली आहे. आता फक्त फॅशन झालेली आहे, नवरात्र आलं की चप्पल घालायची नाही, तोंडात मावा आहे, पान आहे, पायात चप्पल नाही आहे, कडक भडक मेकअप केलेला आहे पण पायात चप्पल नाही. हे नुसतं तात्पुरतं झालेलं आहे ते, पण त्याच्या मागचं कारण का की तिने तसं अनवाणी राहून तिने ते तप केलेलं आहे. तिच्या हातात कमंडलू आहे, तिच्या हातात जपमाळ आहे. मग चप्पल न घालणाऱ्यांनी जप केलेला आहे का कुठला? किंवा त्या रंगाची साडी नेसून गेलेल्या स्त्रीने तो जप केलेला आहे का? ते जे तप केलेलं आहे त्याच्याकरता हातामध्ये त्यांच्या माळा आहेत जपाच्या घेतलेल्या. ते तेवढं कठोर तप केल्यानंतर परत त्यांना महादेव प्राप्त झालेले आहेत. ती ब्रह्मचारिणी.
तिसरा दिवस येतो तर चंद्रघंटा. चंद्रघंटा, चंद्र आणि घंटा दोन्ही, जेव्हा महिषासुराला मारण्याकरता सगळ्यांनी आपापली अस्त्र जेव्हा देवीला दिली होती, इंद्राने तिला घंटा दिली होती. आता आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतात, घंटा किंवा सिंह किंवा अस्त्र, त्याच्या हजारो पटीने जास्त मोठं, लाखो पटीने मोठं ती घंटा, त्या पटीने संपूर्ण त्या अवकाश व्यापेल अशी ती मोठी घंटा, ती जेव्हा वाजायला सुरुवात केली त्या अनेक राक्षस भयभीतून त्याच वेळेला पळून गेले होते ते त्या आवाजाने. अशी ती घंटा त्या देवीने युद्धाच्या नंतर अर्धचंद्र जसा असतो ना, त्याचं जर का आपण उलटा केलं तर तो त्याप्रमाणे जो टोप तयार होतो तसा टोप तिने तो धारण केलेला आहे. कपाळावरती चंद्रकोर काढलेली आहे म्हणून ती चंद्रघंटा. घंटेच्या आकाराचं ते चंद्राच्या आकाराची ती घंटा थोडक्यात. चौथा जो रूप होता ते होतं कुष्मांडा. कुष्मांडा बीज. जेव्हा त्रिदेवांनी हे जे संपूर्ण निर्माण केलेले, हे जे विश्व निर्माण केलं, त्याच्यामध्ये बीजारोपण करणं महत्त्वाचं होतं. नुसतं निर्माण करून थांबलं, पण त्याच्यामध्ये सजीवत्व येण्याकरता काय पाहिजे, बीज पेरलं गेलं पाहिजे. ते बीज कोणी पेरलं, चैतन्य कोणी दिलं, तर हे कुष्मांडा ह्या देवीने, तिचं नाव कुष्मांडा. बीज दिलेलं आहे तिने, त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण केलेलं आहे, या सृष्टीमध्ये चैतन्य निर्माण केलेलं आहे, म्हणून ती देवी कुष्मांडा. कारण नुसतंच जर का विश्व निर्माण झालं त्याच्यात जीवत्व नसेल तर त्याला काही अर्थच नाही. स्त्री हे देऊ शकते, देवांनी हे उत्पन्न केले, पण स्त्री त्याला तो जन्म देऊ शकते, चैतन्याला ही शक्ती देऊ शकते. ती शक्ती तिने दिली या सगळ्या विश्वाला, म्हणून ती कुष्मांडा देवी. तिचा सगळीकडं चैतन्य म्हणजे आपल्याला बघितलं आपण कशामुळे चैतन्य मिळू शकतं की हिरवा रंग जो आहे त्या चैतन्याचा किंवा शक्तीचं प्रतीक आहे. तिचा रंग आहे तो हिरवा, तिचा आवडीचा रंग आहे तो. 4 दिवसांपर्यंत आपण आलेलो आहोत. आजच्या गुरुवारी मला वाटतं मी इथे थांबतो. आपल्याला अजून एक गुरुवार पुढचा मिळणार आहे, त्याच्यामध्ये उर्वरित जे दिवस आहेत, उर्वरित जे अवतार आहेत, उर्वरित जे रूपं आहेत, त्याचा आपण पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या गुरुवारी त्याचं नक्की सविस्तर परत सांगू. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. परत एकदा लक्षात ठेवा, चैतन्याचा, शक्तीचा उत्सव नवीन सुरू होत आहे. दरवर्षी नवीनच म्हणलं पाहिजे. नवीन साधकांनी किंवा ज्या उपस्थित जे एवढे भक्त आहेत, जे साधक आहेत, त्यांनी हा नवरात्राचा जरूर फायदा करून घ्यावा. गुरुवर्य अण्णांनी त्याला जी काही उपासना सांगितली होती त्याला ती करत गेलो, मला अजूनही आठवते, आणि त्याचं अनुभूती मला येत गेली त्याला. आपल्याकडे इथे जवळ अष्टभुजा मंदिर आहे देवीचं, तिथे जाऊन नवरात्रामध्ये ती साधना केलेली आहे, त्याची अनुभूती त्याला येत गेली, वेगवेगळ्या प्रकारे मला मिळत गेलेली आहे. तर आपण सगळ्यांनी तो लाभ घ्यावा, ती अनुभूती आपण घ्यावी. जो मी आत्ता सांगितलेला एकच मंत्र आहे, जो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे, हा मंत्र कमीत कमी 1 माळ तरी, बाकी काही नाही जमलं तरी कमीत कमी 1 माळ तरी हा मंत्र 9 दिवस म्हणत राहावा. आपली पालखी सेवा इथे सुरू होईल. पालखी सेवेनंतर आपल्याला महाप्रसाद मिळेल. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी जरूर पालखीबरोबर जावं. ज्या भक्तांना महाप्रसादाकरता थांबायचं असेल तर त्यांनी इथे थांबावं. आपण स्वामींचा एकदा जय जयकार करू आणि मग पुढच्या सेवेला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. स्वामी समर्थ.
स्वामी